हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते. तर आपण आजची रेसिपी आहे ब्रेडचे पकोडे. तर ते ब्रेडचे पकोडे कशा प्रकारे करणार आहोत तर ते मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करत आहे. तर मग चला करूया आपण ब्रेडचे पकोडे. हे मी बटाटे 2 उकडून घेतलेले आहेत. आता आपल्याला त्यामध्ये त्याचं म्हणजे चटणी बनवायची आहे बटाट्याची. तर मग चला मी आता तेल घालतीये. तेल घातलेलं आहे. आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यात थोडीशी मोहरी घालते. मोहरी चांगली तडतडली का आपल्याला जिरं घालायचं आहे. मोहरी आपली चांगली तडतडलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मोहरी तडतडली का आपल्याला हे जिरं घालायचं आहे. जिरंही चांगलं तडतडलं का लगेच मी लसूण अद्रक म्हणजे हिरवी मिरचीचा थोडा गिरवी केलेला म्हणजे ठेचा केलेला आहे तो घालत आहे. आता तो घातला की थोडंसं हळद घालायची आहे आपल्याला. हळद पावडर घातली. थोडीसं लाल तिखट घालूया. थोडीशी कोथिंबीर घातली. आणि आता आपण भरीत घालूया, म्हणजे बटाट्याची चटणी. याच्यामध्ये मी मीठ पण घातलेलं आहे. हे पहा, आपलं चांगल्या प्रकारे आपलं हे भरीत झालेलं आहे. आता आपण बेसन पीठ काढून घेऊया आणि ब्रेडही कापून घेऊया. थोडंसं लाल तिखट घालते. आपलं छान प्रकारे आता हे सारण तयार झालेलं आहे. आपल्याला ते ब्रेड मध्ये टाकायचं आहे. सुंदर झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आपण बेसन पीठ घालणार आहोत 2-3 चमचे. थोडं बेसन पीठ घेऊया. तरी 1 कप भरून घेऊया. हे आपण 1 कप हे घेतलेलं आहे बेसन पीठ. आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत थोडंसं, म्हणजे 1-1.5 चमचा लाल तिखट घातलं.
थोडीशी हळद पावडर घातली, थोडेसे जिरे घातले आणि थोडा ओवा पण घालूया आणि थोडस मीठ. हे थोडासा ओवा, थोडासा खायचा सोडा घालूया. आणि आता चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून हे पहा छान प्रकारे मिक्स केलेलं आहे. आता आपण बॅटर तयार करूया. हे पाहू शकता चांगल्या प्रकारे आपलं हे झालेलं आहे. थोडंसं पाणी घालूया, कारण आपल्याला याच्यामध्ये डीप करून आपले पकोडे तळायचे आहेत ना ब्रेडचे, त्यासाठी पाणी थोडं जास्तच घालायचं. लई जास्त पण नाही आणि लई हे पण नाही, मीडियम करायचं. हे पहा अशा प्रकारे करायचं आहे. हे पहा आता छान झालेलं आहे. आता ब्रेड आपण कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला कट करायचे आहे. हे सर्व आपल्याला असं भरून घ्यायचं आहे. एकदम सोपी रेसिपी आहे, काही अवघड नाही करायला. पाहू शकता तुम्ही.
पाहू शकता आपला कसा मस्त झालेला आहे। कलरही सुंदर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। फायनली आपले पकोडे, ब्रेडचे पकोडे तयार झालेले आहेत। तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर नेक्स्ट मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये।